ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासापासून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये मुंबई एसीबीची ही छापेमारी सुरू आहे। पाहिलं तर डेव्हलपर्सकडनं अतिक्रमण हटवण्यासाठी शंकर पाटोळे यांनी काही लाखोची डिमांड केली होती। त्या अनुषंगाने आता या ठिकाणी एसीबीने रेड टाकून त्याच्यावर छापेमारी करण्यात आलेली आणि कशा प्रकारचे किती रुपये मागितले याचा सखोल तपास आता या ठिकाणी सुरू आहे। पाहिलं तर अतिक्रमण हटवण्यासाठी कशा प्रकारची डिमांड आणि किती टप्प्यामध्ये घेण्यात आली याचं देखील आता पुढे माहिती मुंबई एसीबी देणार आहे। पाहिलं तर अतिक्रमण विभागाची कारवाई ही गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश दिले होते अनधिकृत बांधकाम हटवण्यासंदर्भात त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका अनेक विभागामध्ये अतिक्रमण ज्या ठिकाणी झालेलं असेल अनधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणची कारवाई करत असतात। मात्र दुसरीकडे काही डेव्हलपर्सने सांगितल्यानुसार की काही बांधकाम अतिक्रमण झाले ते हटवावं, मात्र त्यासाठी देखील काही डिमांड अशा प्रकारचे महापालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता एसीबीची या ठिकाणी छापेमारी सुरू आहे। मात्र काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनाच आपण विचारणार आहोत, तुम्ही काय एकंदरीत कशासाठी आलात आणि बातमी कळताच तुम्ही या ठिकाणी फुलं घेऊन आलात, नक्की कारण काय फुलं घेऊनचं? ठाणे महानगरपालिकेमध्ये आज एक रावण पकडलाय दसऱ्याचा। अँटी करप्शन डिपार्टमेंटचे मी आभार मानतो की असे बरेचसे रावण प्रत्येक माळ्यावरती प्रत्येक कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी फुलं घेऊन आलेलो आहे आणि त्या रावणावरतीही फुलंही टाकली जाणार आहेत की तुला भस्म्या झालेला आणि तो भस्म्या आता तुझा निघालेला आहे। अशा प्रकारचं डिमांड करणं आणि एकीकडे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले की अतिक्रमण असेल या अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कारवाई करा, मात्र कुठंतरी अशा प्रकारचं डेव्हलप करणं पैसे घेऊन कारवाई करणं कितपत योग्य? हायकोर्टचे आदेश असतानाही एवढ्या मोठमोठ्या 8-8, 10-10 माळ्याच्या बिल्डिंगी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बनतायत आणि मला एक बोलायचंय, ह्यांच्या एक भाजीची टोपली घेऊन बसल्यानंतर ह्यांना खबर जाते अतिक्रमण विभागाला आणि 10-10 माळे बिल्डिंग बनताना नाही अँटी करप्शननी चौकशी लावायची की एवढ्या बिल्डिंग होईपर्यंत तुम्ही काय करत होतात, म्हणजे त्यातनं काहीतरी तुम्हाला मदलीचा भेटला असणार। आणि सगळ्यांनाच हेच नाही, त्यात पाणी खातेवाले आले, विद्युत विभागवाले आले, सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे लाईनीत। हे सगळे चोर आहेत, गरिबांचे पैसे लुटलेले आहेत आणि ते आता हे बाहेर निघालेले आहेत। एकंदरीत काय करणार आहे नक्की? तुमच्या हातात फुलं घेऊन सत्कार करणार आहे मी, अधिकाऱ्याचाही सत्कार करणार आहे, जो पकडला गेलेला आहे पाटोळे साहेब त्यांचाही सत्कार, त्यांच्यावरती फुलं टाकणार आहेत की शेवटचं या महानगरपालिकेमध्ये तुमचं हे रूप दिसतंय म्हणून लोकांना। आणि सगळ्यात जास्त सत्कार अँटी करप्शनचा आहे, अँटी करप्शनचा सत्कार आहे की त्यांनी अशा रावणाला नेमकं दसरे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आज ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे आणि त्या दिवशी असा आरोपी सापडला जातो इथे। प्रत्येक माळ्यावरती प्रत्येक कॅबिनमध्ये असे चोर लपलेले आहेत, असे रावण आहेत, यांना जाळलंच पाहिजे। तुम्ही देखील अनेक वेळा तक्रारीचा पाडा वाचून दाखवला, त्याची तक्रार अनेक वेळा जनता दरबारमध्ये दिली, काय वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारची तक्रारीच्या अनुषंगाने कुठेतरी कारवाई झाली? नाही, शून्य कारवाई, प्रशासन शंड आहे। मी एवढे माहिती अधिकार दिलेले आहेत, एकाचंही उत्तर मला हे लोक देऊ शकत नाहीयेत। आजही मी 3 माहिती अधिकार टाकलेले आहेत आणि त्यात पण एक अधिकारी लटकणार आहे, ठाणे महानगरपालिकेचाच एक अधिकारी आहे, मी नाव आता सांगत नाही। अँटी करप्शन मध्ये पण मी आता येईल, माझ्याकडे जेव्हा माहिती येईल तेव्हा मी ते सगळे जमा करणार आहे अँटी करप्शनला आणि त्यांच्या मार्फत त्यांची चौकशी लावणार आहे। ठाणे अँटी करप्शन कारवाई करत नसल्यामुळे कुठेतरी मुंबई अँटी करप्शन ही कारवाई केली आहे, कुठेतरी नाही असं आपण बोलू शकत नाही। अँटी करप्शन विभाग सगळीकडेच करतात, त्याची ज्याची ओळख असेल ते तिकडे जाऊन आपली अँटी करप्शन मध्ये तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जाऊन करू शकता। त्याच्यात गरज नाहीये की ठाणेवाल्यांनी ठाण्यातच करावं, असं काही गरज नाहीये। ते तुम्ही मुंबईलाही करू शकता, अजून कुठच्याही राज्यात जाऊन, महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून करू शकता। मात्र वेळ लागेल कुठेतरी स्वागतासाठी, आल्यानंतर त्यांचं स्वागत फिक्स आहे, फिक्स। पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी या स्वागतासाठी फुलं घेऊन आलेत। नक्कीच कुठंतरी आता या संदर्भातलं पाऊल जे आहे ते मुंबई अँटी करप्शनने उचललं, त्याचं देखील स्वागत करणार आहे। पाहायला गेलं तर अशा प्रकारची आता कारवाई जी आहे ते या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची नोंद या ठिकाणी कार्यालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। अँटी करप्शनची मुंबईची टीम जे ते प्रत्येक क्षण या ठिकाणी टिपत आहे, रेकॉर्डवरती घेत आहे। त्यामुळे आतमध्ये कार्यालयामध्ये शंकर पाटोळे हे अधिकारी महापालिकेचे उपायुक्त आहे, अतिक्रमण विभाग बघतात, त्यातच त्यांच्या आता कार्यालयामध्ये पूर्णतः चौकशी तपास सखोल जे आहे ते मुंबई अँटी करप्शन करतात। त्यामुळे नक्कीच आता शंकर पाटोळेंच्या अडचणीत वाढ होणार आहे, निर्माण होणार आहे। त्या अगोदर देखील अनेक अधिकाऱ्यांनी या संदर्भात कशा प्रकारचं काम केलंय याची देखील चौकशी मुंबई अँटी करप्शन करण्यात येणार आहे। त्यामुळे
या संदर्भात आता ठाणे महानगरपालिका सौरभ राव हे कशा प्रकारचं पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन योगेश सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.